हॅलो हाय एव्हरीवन. तर कवर पेज बघून तुम्हाला लक्षात आलंच असेल की आजचा हा व्हिडिओ कशाबद्दल होणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी पूर्ण वटसावित्रीचा जो शूट आम्ही करणार आहे त्याबद्दल पूर्ण BTS देणार आहे की कसं काय शूट असतं, कोलॅबरेशनमध्ये शूट कसे करायचे असतात. जे की नवीन कॉन्टेंट क्रिएटर्स आहे त्यांना खूप सारी हेल्प होणार आहे या व्लॉगमुळे. कारण की याच्यामध्ये तुमचा एकही रुपये न खर्च करता तुम्ही कोलॅबरेशनमध्ये घेऊन कसं काय निगोशिएट वगैरे करून पूर्ण तुमचा शूट करू शकता. नाहीतर मग एक सोलो शूट करायला गेले तर किती पैसे लागतील आणि असा शूट जो मी आज करत आहे हा करायला किती पैसे लागतील हे मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये सांगणार आहे या व्लॉगमध्ये. तर व्लॉग पूर्ण बघा, पसारा बघू नका घरातला. कारण की आमचा शूट 12 वाजतापासून समजा तयारी वगैरे सगळी सुरू होणार आहे. 11 आत्ता वाजलेली आहेत. तर माझी देवपूजा झालेली आहे, नाश्ता मी आता करणार आहे. त्या व्यतिरिक्त विनिक्षा पण अजूनही मस्तपैकी गाढ झोपलेली आहे. त्याच्यामुळे होईल तेवढं फास्ट आम्ही करणार आहे. मेहंदी मला अजून काढायची आहे, नेल्स माझे डन नाहीत. तर भरपूर साऱ्या गोष्टी आहे. तर त्या सगळ्या मी तुम्हाला आज दाखवणार आहे की कसा एक स्ट्रगल असतो. तुम्हाला मी हे पण दाखवणार आहे की 30 सेकंडच्या रीलसाठी दिवसभर कशी मेहनत करावी लागते म्हणून. तर ते पण तुम्हाला बिहाइंड द सीन्स वगैरे सगळं बघायला मिळतीलच. माझ्या मिस्टरांची पण आज छानपैकी तयारी वगैरे झाली आहे, ते पण येणार आहेत आपल्यासोबतच. विनिक्षाला पण आम्ही शूटमध्ये घेण्याचा प्रयत्न करू जर पॉसिबल असलं तर. आणि जर तिने कॉपरेट नाही केलं तर तिला राहू देईल मी. बट बाकीचं होईल तेवढं पॉसिबल आहे. सगळं काही जेवढं होईल जसं होईल तसं आपण करूया. तुम्ही सोबत बनवून राहा, पूर्ण व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. बेसिक माझे कामं झालेले आहे, देवपूजा पण छानपैकी झालेली आहे. आता माझ्या मिस्टरांनी छानपैकी आज मोठ पोहे बोलावले होते तर तेच मी खाणार आहे. स्वयू चलो. हे सर्व सामान आता शूटसाठी लागणारं सामान आहे, हे काढून ठेवलेलं आहे. माझी साडी खूप सुंदर साडी आहे, तुम्हाला लुक दाखवतेच थोड्या वेळाने. अँड हे ब्लाऊज पण खूप जास्त सुंदर आहे. हे मला कोलॅबरेशनमध्ये आलेलं आहे. सगळ्या डिटेल्स ॲड करेलच. जस्ट लुक ॲट द ब्युटिफुल ब्लाऊज. आरी वर्कचं आहे, खूप सुंदर आहे. याच्यावर विनिक्षा आणि माझ्या मिस्टरांसाठी पण तिने खूप सुंदर असा ड्रेस दिलेला आहे. दाखवतेच तुम्हाला एक एक करून सगळं. तर आता बेसिक तयारी माझी आणि जवळपास झालेली आहे. म्हणजे हेअर्स वगैरे कोम करून झाले छानपैकी. आता तुम्हाला माझी मेकअप आर्टिस्टसोबत भेट करून देते. हाय. तर ही आहे अंजली, जी आज माझा खूप सुंदरसा मेकअप करून देणार आहे. वटसावित्रीचा लुक. तिचं पेज तुम्ही बघू शकता, खूप सुंदर लुक तिने केलेले आहे. आणि जेव्हा पण तुम्हाला कोलॅबरेशन घ्यायचं असतं तर तुम्हाला एक तर स्वतःहून कॉन्टॅक्ट करावा लागतो किंवा मग मेकअप आर्टिस्ट तुम्हाला कॉन्टॅक्ट करतात. तर आता इथे पेमेंटची गोष्ट राहत नाही, ही बार्टर कोलॅब म्हणू शकतो आपण. अशा प्रकारचा एक टाईप असतो. ती मला मेकअप करून देणार आणि मी ॲज अ मॉडेल तिच्यासाठी वर्क करणार. तर हे अशा प्रकारे वर्क करतं. प्रत्येक वेळी तुमच्या खिशातून पैसा लागतो असं नसतं. तुम्ही सोलो शूट करायला गेले ना तर मग जो पण मेकअप आर्टिस्टचा चार्ज असतो तो तुम्हाला द्यावा लागतो. आणि इथे काय होतं की यांना म्हणजे मेकअप आर्टिस्टला पण फायदा होतो की त्यांची ॲडव्हर्टाईज होते आणि आपल्याला पण फायदा होतो की आपण ऑटोमॅटिकली फीचर केला जातो एखाद्या रीलमध्ये वगैरे. सर हे असं वर्क असतं. तर आता आपण बघूया. खूप सुंदर असे तिने प्रोडक्ट्स पण आणलेले आहे. ती एकदम सुंदर छान प्रोडक्ट्स वापरते आणि त्याच्या व्यतिरिक्त तिचं वर्क पण खूप जास्त सुंदर आहे. तुम्हाला मी दाखवतेच माझ्या या अशा लुकला ती आता कसं करणार आहे म्हणून. ओके, तर आता ना आम्ही मेकअपला स्टार्ट करणार होतो, पण त्याआधी मी टॉप चेंज करून घेतलं. याचं रिझन असं होतं की भरपूरदा काय होतं ना की चेहरा आणि गळा हे दोन्ही मॅच करत नाही. खूप ब्रायडल्सचेही बघत असाल तुम्ही मेकअपचे लुक वगैरे, त्याच्यात पूर्ण तफावत दिसते चेहऱ्यात आणि गळ्यामध्ये. म्हणून अशा प्रकारचं टॉप वगैरे घालायचं जेणेकरून ते आपल्या गळ्याला पण मेकअप करू शकले पाहिजे. इथे माझ्या डोळ्यातून पाणी निघालेलं आहे कारण की आम्ही सर्वात आधी लेन्स टाकून घेतल्या. त्याच्यानंतर तिने मला सांगितलं की तुम्ही आता फेस वॉश करून या आणि आईस रोलर वगैरे यूज करायचं असेल तर करून घ्या, कारण की माझ्या चेहऱ्यावर घाम येतो. तर मी तेच करणार होती. तर इकडे बघितलं तर विनिक्षा उठून गेली होती. तर मग मी तिला म्हटलं तू अजून थांबून जा, कारण की तिचा बघणारं कोणीच नव्हतं. तर पहिले मी विनिक्षाला आंघोळ करून दिली, तिचं सगळं काही उरकवलं, ब्रश वगैरे. आणि नंतर मी तिला जवळपास अर्धा तास घेतला. तिने ड्रायफ्रूट्स वगैरे नाश्ता वगैरे देऊन बसवून दिलं होतं साईडला. आणि मग मी घेतला माझा रोलर आणि फेस वॉश करायला. ते राहूनच गेलं होतं माझं, तर ते केलं आणि त्याच्यानंतर मग मी मेकअपला बसले. तर हे रोलर पण विनिक्षाने खराब केलं आहे, ज्याचं तुम्ही बघू शकता तिने धिंगाणा केलेला आहे. तर त्याच्यामुळे मला जो आईस होता अर्धा त्याच्यावरच काम करावं लागलं. आणि बिलकुल मला होटांच्या पूर्ण आजूबाजूला आणि नाकाला वगैरे खूप जास्त स्वेटिंग होतं. तर मेकअप त्यांनी व्यवस्थित दिसत नाही, नंतर मेकअप फुटतो. तसं तर ती प्रोफेशनल मेकअप करते, पण मला माझ्या साईडने कोणतीच रिस्क घ्यायची नव्हती, कारण की आम्ही जिथे दिवसभर शूट करणार होतो ती सगळी लोकेशन ओपनमधलीच होती. जसं की वटसावित्रीचं झाडाचं ते तुम्ही सीन बघितलाच असेल कालच्या व्हिडिओमध्ये. त्याच्यामुळे मग आम्ही छानपैकी प्रिपरेशन स्किनची जी असते ती करून घेतली होती.
असं सगळ्या इकडून सेम आलं पाहिजे असं. हे 10 मिनटामध्ये रंगणारा कोण आहे ना. बस इन्स्टंट मेहंदी जुगाड. किती विचित्र दिसते. मेहंदी पार्ट इज डन. आता पहिले रोलर्स लावून घेत आहे, नंतर मेकअपला सुरुवात करू. लेन्स पण टाकून झालेलेच आहेत. आता 12 वाजता आम्ही मेकअपला बसणार होतो, पण आम्हाला 1:15 वाजलेला आहे. सुरुवात झालेली आहे मेकअपला. आता बघूयात किती वेळ लागते. फायनल लुक तुम्हाला लवकरच दाखवते मी. हाफ मेकअप झालेला आहे. आय नो दिस लुक्स हॉरिबल बट ट्रस्ट द प्रोसेस. थोड्या वेळातच हे सगळं सेट होतं आणि मग चांगलं दिसायला लागतं. आणखी सध्या बेस झालेला आहे. बाकीचं जे असतं मेन हायलायटिंग पॉईंट्स वगैरे तर सगळं राहिलेलं आहे. मधात चिया सीड्सचं वॉटर पीत आहे आणि परत मेकअपला बसूयात. फायनल लुक लवकरच दाखवते. ओके, तर मेकअप खूप सुंदर असं झालेलं आहे. ट्रस्ट द प्रोसेस. याला सेट व्हायला कमीत कमी 1 तास आपल्याला लागणार आहे. आम्ही आता मेहंदीचे स्टिकरसुद्धा काढून घेतलेले आहे. अशा प्रकारे झालं. इन्स्टंट कोन मिळालाच नाही. आम्हाला वाटलं तो इन्स्टंट आहे, पण त्यांनी मॅजिक कोन नाही दिला, त्याच्यामुळे असा काहीसा कलर आलेला आहे. बट ठीक आहे, चला लेंगे इससे भी काम. आता हेअरस्टाईलची बारी आहे. हेअरस्टाईल वगैरे झाले की मग त्याच्या पहिलं आता मला हे चेंज करायचं आहे. आउटफिट ब्लाऊज वगैरे घालून घ्यायचं आहे, नंतरच हेअरस्टाईल होणार आहे. सो आता आम्ही हेअरस्टाईल करणार आहे. छान झाला आहे मेकअप एकदम. ज्वेलरीचा पार्ट राहिलेला आहे. बँगल्स, नेलपेंट पण राहिलं सोबत. हो चालेल. सुंदर असा मेकअप झालेला आहे. सगळंच झालेलं आहे नेलपेंटपासून. सामान पण गाडीमध्ये ठेवलेलं आहे. मिस्टर आता बस AC लावून गाडी थंड करत आहे, कारण की गेल्याबरोबर जर मी अशी बसली गरम गाडीमध्ये तर मेकअप पूर्ण स्पॉईल होणार. तसं तिने व्यवस्थितच केला, स्वेटप्रूफ केला, पण तशी रिस्क नकोच घ्यायला. चला मग. हॅलो, हाय हाय विनिशा. चला फायनली लोकेशनवर निघतोय. अमरावतीला आहे खूप सुंदर अशी लोकेशन. तुम्हाला लवकरच लोकेशन सुद्धा दाखवते. ज्वेलरी वगैरे कलेक्ट केलेली आहे. ज्वेलरी तिकडेच घालणार आहे मी, फक्त माझं मंगळसूत्र घातलंय. चला भेटूयात अमरावतीच्या सुंदरशा लोकेशनवर. बाय. बिझीलँड पिकअप करायचं आहे प्रज्ञाला अँड ती विनिशाची तयारी करून देणार आहे. छान छान. विनिशाची तयारी करून देण्यासाठी आली आहे, पण विनिशा मस्त ग्रुप झाली आहे. पर्सनल मेकअप आर्टिस्ट. येस, पर्सनल मेकअप आर्टिस्ट. आणि हे अर्जुन नगर आहे, तर मग इथून काहीतरी मार्ग असेल ना. मार्ग आहे ना. इकडे पाऊस येऊन गेला म्हटलं, सगळं ओलं ओलं आहे. तिकडे जर जायचं असेल तर वेलकम पॉइंट पासून. तुमचा एरिया हाच होता का हो कॉलेजचा? तुमचा शेगाव नाका. हा माझ्या कॉलेजचा एरिया. कठोरा तुमचा. माझा पॉलिटेक्निक कॉलेजचा एरिया. तसेच माझी पॉलिटेक्निक झालेली आहे 3 वर्ष. किती छान छान मेमरीज आहे. आणि हे आमचं गेट, एंट्रन्स गेट, शासकीय तंत्रनिकेतन. मोर्शीवरून 40 किलोमीटरचं अंतर गाठून आम्ही आमच्या लोकेशनवर पोहोचलो. ही आमची पहिली लोकेशन आहे शूटची. याच्यानंतरही आम्ही दुसऱ्या जागी गेलो. तर पहिली लोकेशन होती श्री क्षेत्र चांगापूर येथे हनुमानजीच्या मंदिरामध्ये. तिथे वटसावित्रीचा शूट करण्यासाठी खूप छान वडाचं झाड होतं. मागल्या वर्षीचा शूट आम्ही मोर्शीमध्येच केला होता, दुर्गा मंदिरामध्ये. पण नेहमी एकच लोकेशन नाही यूज करू शकत, म्हणून आमच्या व्हिडिओग्राफरने म्हणजे आमच्या कप्पूनी एक खूप सुंदर अशी लोकेशन निवडली होती, जी की तुम्ही रीलमध्ये बघितली असेल. तिथं चबुतरा वगैरे होता त्या झाडाला. तर असे एफर्ट्स तुम्हाला द्यावे लागतात. आता मी ॲज अ मॉडेल जरी वर्क करत असेल तर मी अशी बोलली का की नाही मला लहान मुलगी आहे किंवा मी एवढ्या दूर आमच्या स्वखर्चाने का बरं येऊ, तर असं आपण त्या कोलॅबरेशनमध्ये नाही बोलू शकत. इथे पैशाचा विषय नसतो, इथे एफर्ट्सचा विषय असतो. सगळेजण एकमेकांच्या प्रती खूप जास्त एफर्ट्स देतात. जसं मेकअप आर्टिस्टने माझा होईल तेवढा बेस्ट मेकअप केला. तिने लेन्सेस वगैरे सगळे हाय क्वालिटीचे वापरले.
वापरले. कप्पूने चांगली लोकेशन निवडली, त्याने सोबत 2 त्याचे फ्रेंड्स आणले, त्याचे चार्जेस काही आम्ही दिले नाही. त्या व्यतिरिक्त जे माझं ब्लाऊज घातलेलं आहे मी, ते मला डिझायनर ब्लाऊज कोलॅबरेशनमध्ये मिळालेलं आहे. तिने माझ्यासाठी ब्लाऊज, विनिशासाठी ड्रेस, माझ्या मिस्टरांनी जो ड्रेस घातलेला आहे पूर्ण जसं विठ्ठल रुक्माईच्या थीमचा, तो तिने हँड पेंट करून डिझाईन करून दिला आहे आरी वर्कनी. दलीलाकडून आम्ही ज्वेलरी आणली होती मोर्शीच्या शॉपमधून, तर त्यांनी त्यांची बेस्ट ज्वेलरी दिली आम्हाला. तर असं असतं कोलॅबरेशनमध्ये. जर तुम्हाला कोणी फसवायचा प्रयत्न केला, तुम्ही नवीन असल्यामुळे, मग तुम्ही मेकअप आर्टिस्ट असो, डिझायनर असो किंवा व्हिडिओग्राफर असो, कुणीही तुम्ही नवीन असाल, कॉन्टेंट क्रिएशन करत असणार, तर तुम्हाला जर कोणी फसवायचा प्रयत्न केला की पैसे द्या मग तुम्हाला आम्ही फीचर करतो किंवा पैसे द्या मग तुमचं नाव घेतो, तर बिलकुल त्या गोष्टीला बळी पडायचं नाही. खूप घाई नाही करायची. कोलॅबरेशन भेटलेच पाहिजे असं काही नाही आहे. तुम्ही तुमचे रील्स असो काही असो पोस्ट करत राहायचं, चांगलं वर्क करत राहायचं. एक ना एक दिवशी कोलॅबरेशन तुमच्या जवळ येतात. तर बेसिकली एवढंच म्हणेल की स्वतःची व्हॅल्यू ओळखा, तुमच्यात काय पोटेन्शियल आहे ते ओळखा. चला, इथलं तर शूट आम्ही उरकून घेतलं. त्याच्यानंतर आता तुम्हाला हनुमानजींचे दर्शन घडवते. सांगापूरचा शूट संपलेला आहे. आता आपण जातोय नेक्स्ट लोकेशनवर. खूप सुंदर अशी लोकेशन निवडली आहे कपिलनी. आता त्या लोकेशनवरचा वेगळा काहीतरी प्लॅन आहे त्याच्या डोक्यामध्ये. तो कसा काय एक्झिक्यूट होते हे आपण बघूया. पण पहिले तर लोकेशनवर पोहोचायचं आहे. सांगापूरपासनं किती 7 ते 10 किती 7-7.5 किलोमीटर ती लोकेशन आहे. तिथे आम्ही जात आहे. लोकेशनचं नाव तिथे पोहोचल्यावरच तुम्हाला रिव्हील करते. आपली लोकेशन आहे मदन हवेली. अँड दिस इज द हवेली. सध्या तर भूतिया वाटत आहे. 5 मिनटं उभं राहिल्यानंतर परमिशन मिळालेली आहे. अँड ही आहे हवेली. आतून लुक दाखवतेस तुम्हाला. बाहेरून छान वाटत आहे ना. आर यू एक्साइटेड? यस. चलो चलो. आता आपण बघूया मदन हवेली. जुन्या टाईपचे लाईट्स, लॅम्प्स वगैरे किती सुंदर. दादाला आपण हात लावू शकतो. किती सुंदर आहे यार. मला अशी वस्तू पाहिजे घरी. मी आता बघेल मीशोवर भेटते का त्या अँटिक वस्तू. चांगलं वाटलंय. वाव, सुंदर आहे. हे बघ, हे बटन होते माझ्या घरी असे बटन. आमच्या कॉलेज है ना. आमच्या कॉलेजला कॉलेज गव्हर्नमेंट कॉलेजलाच राहते स्पेशल. आपलं अमरावतीतलं, अमरावतीमधलं ना. सॉरी मोर्शीतलं. हे बघ किती सुंदर. हे पण छान आहे. बटन दाबून नाही बटन नाही दाबू. ये उचल. चल ये नाही पडली नाही बेटा, तुला उतरून दिलं मी. ये उतरून देते मी. चला आपण जाऊ. दर्शन घे. बढिया. सुंदर असा. जय जयकार लड्डू. सुंदर रूम आहे. विनिशाला मजा येते. ही स्पेशल वापरायसाठी मिळते रूम तुम्हाला. म्हणजे इथे तुम्हाला चेंज मेकओव्हर काही करू शकता तुम्ही. आणि खूप सुंदर आहे. इकडं काही अँटिक आहे. वाव, दॅट्स माय लुक. एखाद्या मराठी सिरियलमध्ये काम करतो आहे तसा काहीसा लुक झालेला आहे. मला फार आवडला.
फक्त थोडी मला असं साडी अशी ढिली वाटत आहे, फिटिंगची नाही, पण तरीही कम्फर्टेबल आहे कारण की प्रवास वगैरे खूप होता, तर छान वाटत आहे. आय लाईक इट. ओला आहे. इकडे किती सुंदर असं पीसफुल म्युझिक चालू आहे. वाव. आता किती वाजले? 9 वाजले बहुतेक. अँड ही आहे हवेलीचा आउटसाइड. ही बढिया. इकडे बघा, तुम्हाला म्युझिक ऐकू येते का? पीसफुल म्युझिक चालू आहे. माझ्याजवळ थांबतच नाहीये. बाबाच्या मागे नाही लपू. पिल्लू. 2, 3, start. निंजा टेक्निक विनिक्षाचे फोटो काढण्याची. मस्त. 1 मिनिट. 2, 1, start. तर अशा प्रकारे मदन हवेलीमध्ये सुद्धा आम्ही शूट करून घेतला एक रील. पण यातलं काही फुटेज आम्ही वटसावित्रीच्या रीलमध्ये सुद्धा वापरलेला आहे. याचा स्पेसिफिक जो रील आहे ना, तो नंतर कधीतरी आम्ही पोस्ट करू. मे बी आमच्या ॲनिव्हर्सरीला ऑगस्टमध्ये आहे त्याच्यामुळे. आणि अशा प्रकारे इथे सगळा शूट आम्ही केला. हे आहेत आमचे शूटचे काही फुटेजेस. चलो. नाही गरमी झाली खूप सारी. मेहनत. आता खालचा शूट झालाय, आता आम्ही वरती जातो. पायऱ्या बघा किती सुंदर पायऱ्या आहे. नाही पण पाऊस आहे, पाणी आहे म्हणून म्हटलं मी पडून जाईल ती. ओके, या टेरेस इकडे आमच्या गाड्या पार्क आहेत. हो, तुला मजा येते? मजा येते मॅऊ? लुक एट मी. छान आहे ना? बर, खेळा बाबासोबत. हातात हात देते. विनिशा, तुम्ही बाबा तिचा हात पकड, तिकडला हात पकडा विनिशाचा. आता विनिशा स्माइल करते समोर बघून. माझ्या कॅमेऱ्यात बघून स्माइल करते. हाय हाय. असं पप्पा विनिशा, विनिशा समोर बघ. काय ग? इकडे 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 माझ्याकडे बघ. आला आला. विनिशा, तुला कोण आवड? तर ही खूप सुंदर अशी मदन हवेली म्हणून लोकेशन आहे आपल्या अमरावतीच्या जवळपासच. तुम्हाला प्री वेडिंग पोस्ट वेडिंग करायचं असेल तर ॲड्रेस मी पाठवून देईल, मला इन्स्टाला DM करा. त्या व्यतिरिक्त आता तुम्हाला सांगते की हा सोलो जर शूट केला असता, म्हणजे मी माझ्या स्वखर्चाने केला असता, तर मला याचे 23,000 पडले असते. माझे चार्जेस सोडून बरं का, म्हणजे मी फक्त मॉडेल म्हणून वर्क करत आहे, तर मी माझे चार्जेस सोडून तुम्हाला सांगत आहे 23,000चा हा शूट पडला असता. समजा कप्पूनी केला असता तर त्यांनी त्याचे चार्जेस कमी करून बाकीचे घेतले असते, तर एवढे मोठे चार्जेस पडले असते त्याला सुद्धा. म्हणून हा सगळ्यांनी मिळून शूट केला, म्हणून आम्हाला हा म्हणजे जो शूट आहे तो फक्त 2,000 पडला असेल. म्हणजे मी माझं डिझेलचे पैसे पकडत आहे, कप्पू त्याचे लोकेशनचे चार्जेस पकडत आहे, अंजलीने तिचे लेन्सेस वगैरेचे पैसे पकडले, तर प्रत्येकाला जवळपास फक्त 1-2 हजाराचा खर्च आलेला आहे. अँड पॅकअप नाव. आमचा शूट पूर्णपणे झालेला आहे. फोटोज पण झाले, काही एक्स्ट्रा शूटसुद्धा झालेला आहे. मेकअप तरीही तसा आहे. खूप सुंदर असा मेकअप झालेला आहे. आणि बाकीचं ID वगैरे तर मी मेन्शन करतेच. इन्स्टाच्या पेजला मी सगळे ID वगैरे मेन्शन करणार आहे. शूट झालेला आहे, एक्स्ट्रा फोटोज घेऊन झाले आहे. या शूटमध्येच आम्ही विनिक्षाचे पण काही क्लिप्स घेऊन घेतल्या आहेत छोट्या छोट्या, जेणेकरून तिच्या बड्डेसाठी पण कामात पडतील. जर तिचा प्री बड्डे शूट नाही झाला तर रिझल्ट्स लवकरच पेजवर अपलोड करणार आहे. येस. आणि हे बघा किती सुंदर मजा करत आहे माझ्या घरी दोघेही जण, कारण की यांना खूप आवडतं पाऊस. मला पण आवडतो, बट मला मेकअपवर आणखीन घरी जाऊन काही उखाणे वगैरेचे शूट्स करायचे आहेत, जे तुम्हाला इन्स्टावर यूट्यूबवर लवकर पाहायला भेटतील.
चला तर मग हा ब्लॉग कसा वाटला हे सांगा. आता रिटर्नची जर्नी आहे घरी जाऊन. जर मला वाटलं काही तर मी शूट करेल, अदरवाईज हा एंड ऑफ द डे आहे आमचा शूटचा पॅकअप. अशा प्रकारे हा सुंदरसा कोलॅबरेशनचा वटसावित्रीचा शूट इथे झालेला आहे. सगळ्यांच्या कोऑर्डिनेशनशिवाय काही पॉसिबल नाही आहे. प्रज्ञाली म्हणून विनिशाचा शूट झाला, सगळं काही झालं निपटलं. नाहीतर मग तिला बघायला आम्हाला थोडासा त्रास झाला असता. तर सगळ्यांचे धन्यवाद जे जे लोकांनी हा कोलॅबरेशन शूटसाठी हेल्प केली त्या सर्वांची. मेकअपसाठी पण छान छान झाला आहे मेकअप, तिच्यासाठी अंजलीला धन्यवाद. त्या व्यतिरिक्त गप्पू अँड टीमला पण खूप खूप धन्यवाद. खूप सुंदर असा शूट केला आहे. रिझल्ट लवकरच पेजवर पोस्ट होणार आहे, तर स्टे ट्यून. तुम्ही बघा कसा वाटला हा ब्लॉग ते पण सांगा. आणि काही प्रश्न असतील तुम्हाला कोलॅबरेशन रिलेटेड नाही समजलं असेल या ब्लॉगमधून, तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. कम्फर्टेबल नसेल तर इन्स्टाला DM करू शकता, तिथे फॉलो करून घ्या. तिथे लवकर रिप्लाय करते मी. इन्स्टाला जास्त फीचर्स आहे म्हणून, यूट्यूबला तेवढे फीचर्स नाही. सो दिस इज द एंड ऑफ अवर शूट डे. बाय. पॅकअप. विनिक्षा, हॅपी बेबी, हॅपी. पुशअप्स करून दाखव बरं. पुशअप करून दाखव. विनिक्षा पुशअप्स करते. हे कोणी पुशअप्स आहे? हां कर. वाव, व्हेरी गुड. पुशअप्स. हां, बटरफ्लाय करून दाखव. बटरफ्लाय पटकन व्यवस्थित. नाही चुकलं नाही, इथं पकडा जसं पायाला. टुंग. हां कर. असं सेंटरला पाय घेऊन. पाय कशी शिकवलं तुला मी? पकड इथे पकड. आता टिंग 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 टिंग. मी करतो. कर टिंग 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 टिंग. असं शोल्डर राऊंड्स. आता कुठे चाललो आपण विनिशा? आता कुठे चाललो? हां, बाबाजवळ नाही, आपण डोसा खायला चाललो आता. शूट करता 10:30 वाजून गेलेले होते. त्याच्यामुळे मग बाहेरच काहीतरी खायचा प्लॅन बनवला. जेवण तर करायची इच्छा नव्हती कोणाचीच. मग डोसा पार्टीच करून टाकली आम्ही छानपैकी. पनीर पिझ्झा डोसा. येस, फायनली एक दुकान भेटलं, इथे चालू आहे. बाकी सर्व बंद झाले आहे. 11 वाजून गेलेले आहे. बाय. चलो बाय कप्पू. चला भेटू. चलो. ये प्रज्ञाला बाय करून दे. बाय करा तुला. फुगली. चला इथं प्रज्ञा. नाही असं नाही करू. अरे ये माझ्याजवळ काही करते ना तू. माझी पम्म्या. अरे बापडे. अगं येते. माझी पम्म्या. मी चॉकी फ्रुटी घेऊन तुझ्या फ्रुटी आवडते ना. हा, उद्या येते. उद्या अच्छा नाही करू. उद्या येते. अरे अजून काय पाहिजे तुला? राहू दिला नाही तर. थांबते का पेपर द्यायला? चला काही करू आता. चला घरी. मम्मी शाक लिहून देते. हा, तू ऐक ना. पूर्ण मार्केट शांत झालं. किती वाजले? 12:22. पूर्ण मार्केट शांत आहे. पण असं शांत आहे पण आहे की नाही. परत वेळा या टाइमला बंद होणं सुरू झालं. माझी चाबी. बाय. सुनसान मार्केट अपना. कसा गेला तुमचा आजचा दिवस? मस्त गेला, छान. पावसानं मजा आली. आर्टिफिशियल रेन. विनिशानं मजा केली. 12:30 वाजलेले आहे आणि फायनली आता असं म्हणू शकते की घरी जाऊन दिवस संपतो आजचा आमचा शूटचा. पण तरीही मला हा पूर्ण हेअरस्टाईल वगैरे सगळं काढायचं आहेच. त्या व्यतिरिक्त साडी वगैरे सगळं चेंज करून फेस चांगला क्लीन वगैरे करायचा आहे. तेव्हा कुठे जाऊन झोपायला मिळणार. तर अशी असते 30 सेकंडच्या रीलच्या मागची मेहनत सगळ्यांचीच. असा आमचा छानसा दिवस होता. लवकरच रिझल्ट पोस्ट करेल. स्टे ट्यून. आणि व्लॉग कसा वाटला हे पण सांगा. आणि तुम्हाला या व्लॉगमध्ये काहीही अडचण वाटली असेल, काही शिकायचं असेल, काही क्युरीज असतील तर तेही तुम्ही ड्रॉप करू शकता कमेंट सेक्शनमध्ये. चला, जय गजानन माऊली. भेटूयात लवकरच पुढे आणखीन छान छान व्लॉग्समध्ये. बाय.